तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये कोण आले पाहिजे? आमच्या प्रभागामध्ये आम आदमी पार्टी चालली पाहिजे। का म्हणून आम आदमी पार्टी आले पाहिजे, काय वाटते? क्यों लगता है आपको आम आदमी पार्टी आनी चाहिए? अच्छे काम करना चाहिए ना, इसलिए आना चाहिए। जैसे केजरीवाल साहब काम कर रहे हैं, जी हाँ। क्या कहते हैं, आम आदमी पार्टी जो है वो शिक्षा पर काम कर रही है? हाँ करेंगे ना। तो आपके एरिया में शिक्षा का क्या हाल है? अभी तो भाई जीत के आएंगे, कुंदन भाई और अपना कमलेश भाई, तो काम अच्छा होगा ना, बच्चों की पढ़ाई उड़ाई के लिए सब ठीक करेंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे सर्वांनी पेललं पाहिजे। म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? शिक्षणाचे भ्रष्टाचार केलाय, गरिबांच्या मुलांना शिक्षण नाही भेटत। आम आदमी पार्टी आली तर गरिबाच्या मुलांना शिक्षण भेटन, सर्व सोय होईल, शाळा उघडेल सरकारी, बच्चे पढ़ेंगे, थोड़ा गरीब बच्चे पढ़ेंगे। तो क्या लगता है आपको, ये जो कुंदन भैया और कमलेश भैया जो आम आदमी से खड़े हैं, तो आपको लगता है आपके प्रभाग में वो लोग ये सब काम करेंगे? हाँ, करेंगे और आएंगे भी। आपको लगता है कि कुंदन भैया ही जीत कर आना चाहिए? आएंगे, बिल्कुल वो जीत के आना चाहिए ना हमारे को, क्योंकि वो आएंगे तो हमारे बच्चों की पढ़ाई लिखाई जैसा सब मुफ्त में होगा। हमारे बच्चे कुछ आगे बढ़ना चाहते हैं तो ये जो आएंगे भदाड़े भाई और अपना कुंदन भाई तो हमारे बच्चों के लिए कुछ करेंगे आगे। नोकरी मिळणार, ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळणार, काम मिळणार। हमारे यही अरमान है कि हमारे भाई लोग ये दोनों जीत क्या के आपके आना प्रभाग चाहिए। की स्कूलें, सरकारी स्कूलें बंद हो गई है? हाँ, बंद हो गई है, सब प्राइवेट खुल गई। तब ये हमारे को ऐसा लगता चाहिए ना कि हमारे भाई लोग आए तो हमारे बच्चे आगे बढ़े, कुछ पढ़े, कुछ आगे बढ़ के पढ़ाई करके कुछ आगे नौकरी उकरी लगे हमारे बच्चों को। हमारा ये हमारा आगे बच्चे भैया को सपना पूरा हो हमारा, आगे बढ़ाना चाहते हैं हम, सपना हमारा आगे बढ़ाना चाहते हैं। कुंदन भीमटे आणि कोमल भिवदाळे उभे आहात, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आणि तुम्हाला लोकांनी काय मतदान करावं? आमचं कार्यालय आहे सर ह्या झोपडपट्टीमध्ये। आम्ही खूप दिवसापासून इथे कार्य करत आहे आणि इससे जे लोकांच्या आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहे त्या एज्युकेशनलबद्दल खूप जास्त अपेक्षा आहे। कारण की इथे बिचारे जे काही गोरगरीब लोक आहे ते मुलांना मोठ्या शाळेमध्ये टाकू नाही शकत। त्यांची अशी अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटचे स्कूल ओपन झाल्या पाहिजे आणि कमी खर्चामध्ये त्यांचे मुलं शिकलेले पाहिजे। अगोदर आमचे आईवडील जेव्हा होते त्यावेळेस पेपर विकणाराही विद्यार्थी तो डॉक्टर बनू शकत होता, पण आज वस्तुस्थिती तशी नाही आहे। आज 50 लाख रुपये एका विद्यार्थ्याला डॉक्टर बनायला लागते, परंतु हे गोरगरीब लोक हे बिलकुल हे म्हणजे डॉक्टर नाही बनू शकत आणि उच्च पदावर नाही जाऊ शकत। कारण त्याचे एकच रिझन आहे की पूर्णतः एज्युकेशनचे हे बाजारीकरण झालेलं आहे आणि हे बाजारीकरण आम्हाला थांबवायचं आहे। आम आदमी पार्टी निवडून आल्यानंतर हे बाजारीकरण थांबेल आणि गव्हर्नमेंटचे जे स्कूल आहे त्या आम्ही चालू करू आणि त्याला चांगल्या पद्धतीने समोर नेऊ आणि त्याच्यामुळे ह्या गोरगरीब जनतेचे मुलं तिथे शिकतील आणि एक विद्यार्थी कोणी कलेक्टर बनेल, कोणी डॉक्टर बनेल आणि उच्च पदव्या हासिल करतील। तुमची पार्टी काय वचननामा घेऊन आलेली आहे, काय करणार आहे समोर? आमची पार्टी चांगले वचननामे घेऊन आलेले आहे। त्यामध्ये हेल्थ संदर्भात मोहल्ला क्लिनिक 150 मोहल्ला क्लिनिक आम्ही ओपन करणार आहे। तिथे पूर्णतः टेस्ट हे पूर्णतः मोफत राहणार आहे आणि तिथे जे डॉक्टर येणार आहे त्यांची फीज नाही लागणार आहे त्यांना आणि पूर्णतः दवाई पण हे फ्री राहणार आहे। महिलांसाठी जे ई बसेस आहे ती पूर्णतः मोफत राहणार आहे। गार्डनचे सौंदर्यीकरण होणार आहे। आपले स्कूल जे आहे गव्हर्नमेंटच्या त्या पूर्णतः चालू होणार आहे आणि खूपशा अशा आपले इलेक्ट्रिकमध्ये 200 युनिट हे माफ करणार आहे। पण हे सर्वचा आम्ही मुद्दे घेऊन आलो आहे, आम्ही ह्या सर्व त्या योजना देणार आहे, पण त्याच्या मागे लोक विचारतील की पैसा कुठनं येणार आहे। सर्वात अगोदर आम्ही करप्शन बंद करणार आहे। करप्शन बंद झाल्यानंतरच ह्या सर्व योजना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवू शकतो। नमस्कार, कमलेश भदाळे, आम आदमी पार्टी नागपूर, प्रभाग क्रमांक 23D। इथून मी उभा आहे। निवडणूक चिन्ह आहे झाडू, आम आदमी पार्टी। काय वाटते तुम्हाला, का म्हणून तुम्हाला निवडून आणायला पाहिजे? मला निवडून आणण्याच्या मागे म्हणजे कसं का वस्तीमध्ये चांगलं हे झालं पाहिजे। बिचारे गरीब लोक राहते इथं झोपडपट्टीमध्ये, आम्ही पण राहतो आणि ह्या मुलांच्या शिक्षण नाही का बरोबर नाही होऊन राहिला। त्या हिशोबाने मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे चांगला
इच्छा लोकांना सवलती मिळायला पाहिजे, पाणी फ्री, वीज फ्री झाल्या पाहिजे, इलेक्ट्रिक फ्री झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही नाल्याचे काम आहे, नाल्याची दिवाल हे झालेली आहे. आमच्याकडे समस्या पाण्याच्या आहे, नळ नाही आहेत, 2-2 दिवस नळ नाही आहेत, कधी कधी नळ येते, 2-2 दिवस नळ नाही आहेत. मग पाणी कुठून आणता तुम्ही? पाणी टँकर बोलवतात, त्यांचे ते टँकर राहते. आता टँकर सध्या बंद झालेले आहे, पण ते त्यांचे टँकर, मग त्यांचे ते पूर्ण ठेकेदार ते टँकर आणणं आणि ते बरोबर त्यांच्या पैसे देणे, टँकरचे पैसे वगैरे ते त्यांचं सगळं डिपार्टमेंट त्यांच्याच नगरसेवक बरोबर हे करत होता. BJP गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी जे त्यांचे सत्तेत बसल्यानंतर त्यांनी जे मनमानी केली आहे, मनमानी अशी केली आहे, लोकांचे दुकानं तोडले, महालवर तर पूर्ण एक लाईनच तोडली आहे दुकानांची. गडकरी साहेबांच्या घरापर्यंत पोहोचासाठी मोठा रस्ता पाहिजे होता त्यांना, त्या मोठ्या रस्त्यासाठी त्यांनी ते पूर्ण दुकानाचे लाईन तोडून त्यांनी उद्ध्वस्त केलं, लोकांचे दुकानदारे उद्ध्वस्त केले, लोकांचे घरं उद्ध्वस्त करून त्यांनी झोपडपट्टी उठवायच्या याच्यामध्ये आहे. हे लोक इथं नाग नदीच्या समीकरण करून त्यांनी नाग नदीला साफ करून लोकांचे घरं उद्ध्वस्त करून आम्ही असंच ते बोलत आहेत. मध्ये तुमच्या वस्तीचा काय हाल आहे? पावसाळ्यामध्ये आमच्या वस्तीत यांनी सिमेंट रोड वगैरे जे बनवलेले आहे, असे लोक राहिल्यानंतर त्यांचे प्लॅनिंग नाही राहिल्यामुळं ते रोड झाले वर आणि घरं झाले खाली. त्यामुळं ते कसं सगळे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतो आहे. पावसाळ्याच्या पाणी पूर्ण लोकांच्या घरामध्ये घुसतो आहे. लोक त्रस्त आहे. पुराचा पैसा पहिले मिळाला 1-2 वेळा काँग्रेसच्या जमान्यामध्ये. BJPनं कधीच कोणाला पुराचा पैसा दिला नाही. मग आता उमेदवारांची काय तुमची अपेक्षा आहे, काय मागणी आहे? नाही, उमेदवाराची आमची अपेक्षा आहे की आम्हाला निवडून द्या, आम्ही योग्य ते जसं योजना राबवू आणि व्यवस्थित सगळ्या लोकांना आम्ही साथ देऊ. सगळ्या आमच्या झोपडपट्टी बांधवांना सगळ्यांना, बिचारे गरीब लोक आहे, शाळा शिक्षण करू नाही शकत, हे सब गरीब मुलं आहे यांचे, हे लोक बिचारे कामाला जातात. निवडून आल्याच्या नंतर तुम्ही 100% हे काम करा? निवडून आल्याच्यानंतर 100% शाळा चालू करू आम्ही. अगोदर मोहल्ला क्लिनिक करू, चांगले व्यवस्थित हे सगळ्यांना साथ देऊ आम्ही. आमच्या वेळेवर जेव्हा लोक येतील तेव्हा आम्ही त्यांना साथ देऊ, सहकार्य करू, त्यांना सांगू आम्ही. आरोग्याच्या काय व्यवस्था? आरोग्याच्या आमच्या जसं आम आदमी पार्टीनं दिल्लीमध्ये आरोग्य केंद्र म्हणजे प्रत्येक मोहल्ल्यामध्ये मोहल्ला क्लिनिक उघडलेली आहे, तशीच आमची बी इच्छा आहे की नागपुरातही प्रत्येक मोहल्ल्यात मोहल्ला क्लिनिक उघडले पाहिजे. मोहल्ला क्लिनिक राहिल्याने कसं आहे, तितक्या दूर जाणं येणं गव्हर्नमेंटच्या सगळं हे बंद झालेलं आहे. तर मोहल्ला क्लिनिकमध्ये ताबडतोब पूर्ण इलाज होईल, व्यवस्थित सगळे डॉक्टर्स फ्रीमध्ये येतील दुरून आणि ते बरोबर इलाज करतील सगळ्यांचा. माझी अशी लोकांना अशी मागणी आहे की म्हणजे जे काही तुम्हाला पैसे मिळत असेल किंवा काही प्रलोभन मिळत असेल, ते प्रलोभनामध्ये तुम्ही पडा नको. आपल्या मुलांचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. तुम्हाला या गव्हर्नमेंटला, या लोकांना निवडून आणायचे असेल, आपल्या मुलाचं भविष्य त्यांच्या हातात द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना देऊ शकता. परंतु केजरीवाल साहेब यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये ज्या पद्धतीने कार्य केलेले आहे, ते पूर्ण कार्य आपण नागपूरमध्ये करायचे आहे. तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून आणू शकता, आम्हाला प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करू शकता. हीच आपल्याला विनंती आहे. आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून द्या. आम्ही सेवा करू, जनतेची सेवा करू. आमची अशी इच्छा, आमची अशी मागणी आहे की आम्ही प्रचंड बहुमताने विजयी झालो तर आम्ही जनतेची सेवा करू आणि आमच्या ज्या प्रभागातल्या ज्या परेशान्या आहे, दिक्कत आहे, मागण्या आहे लोकांच्या, त्या आम्ही पूर्ण करू. वारे झाडू, वारे झाडू, असा कसा येत नाही, असा कसा येत नाही, वारे झाडू.